नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती दिली असेल आणि आता लेखीसाठी पात्र असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण 15 तारखेपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे लेखी पेपर सुरू होणार आहेत आणि अनेक उमेदवारांना एकच प्रश्न पडतो, लेखी परीक्षेला जाताना सोबत नेमके कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. जर योग्य डॉक्युमेंट्स सोबत नसतील तर परीक्षा केंद्रावर अडचण येऊ शकते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, पहिलं आहे हॉल तिकीट. हे तर तुमच्याकडे नक्कीच असणार. जर नाही असले तर ते तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल, ते तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. दुसरं आहे फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणजे ओळखपत्र, ज्यावर तुमचा फोटो असेल. या चारपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट घेऊन जाणे आणि हे आवश्यकच आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटर आयडी या चारींपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच. बघा, तिसरा आहे पासपोर्ट साईज फोटो. कोणता? जो तुम्ही फॉर्म भरताना वापरला होता, आणि ते 2 घेऊन जाणे. ऍप्लिकेशन फॉर्म पण लागणार आहे आणि तो तुमच्याकडे असेलच. बघा मित्रांनो, तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एक प्रिंट दिली असेल, तर तो आहे ऍप्लिकेशन फॉर्म. 5 नंबर आहे कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही रिझर्वेशन मध्ये असल्यास तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. आणि 6वा आहे नॉन क्रिमिलियर. आणि 7व्या नंबरचं मेन आहे, जर तुम्ही स्पोर्ट खेळले असाल किंवा तुमचे एनसीसी झालं असेल आणि तुम्ही स्पोर्ट कोट्यामधून अर्ज केला असेल तर तुम्हाला एनसीसी सर्टिफिकेट व स्पोर्टचं सर्टिफिकेट नक्की लागणार. आणि मित्रांनो, मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि तसंच करायचं आहे. ऍडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट हे तुम्हाला सोबत न्यायचे आहे. ते जर तुमच्याकडे नसलं तर तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये एंट्री मिळणार नाही. आणि दुसरं म्हणजे आयडेंटिटी प्रूफ, तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड, आणि हे पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, होत असल्यास एक्झाम सेंटरवर लवकर जाणे. जर मित्रांनो तुमचा पेपर 10ला असेल तर तुम्हाला 9 वाजताच पोहोचणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हेच ते डॉक्युमेंट्स होते जे तुम्हाला लेखीला तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. आणि होत असल्यास तर याची एक प्रिंट नक्की काढून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.